हस्बंड आणि वाईफ लक्ष द्या. एका मुंबई कपलने असं टॅक्स प्लॅनिंग केलं की त्यांनी झिरो टॅक्स भरला आणि हे पूर्णपणे लिगल आहे. हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण कपल असाल तर भविष्यात ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी खूप कामी येईल. 2002 मध्ये या कपलने हिरानंदानी गार्डन्स मध्ये 2 फ्लॅट्स घेतले, एक 15 लाखांचा आणि दुसरा 17 लाखांचा, दोन्ही जॉईंट नावावर. 2015 मध्ये हस्बंडने लोढा एस्ट्रेलियामध्ये एक नवीन घर घेतलं, फक्त आपल्या नावावर. म्हणून आता वाईफकडे 2 घरं आणि हस्बंडकडे 3. 2017 मध्ये हस्बंडने आपल्या दोन्ही हिरानंदानी फ्लॅट्स मधला 50% हिस्सा पत्नीला गिफ्ट केला. आता त्या दोन्ही फ्लॅट्सची मालक फक्त वाईफ झाली. हस्बंडकडे लोढा एस्ट्रेला राहिलं. 2020 मध्ये वाईफने ती दोन्ही हिरानंदानी हाऊसेस विकली 6 कोटींना, म्हणजे जवळपास 4 कोटींचा कॅपिटल गेन. पण तरी सुद्धा तिने टॅक्स काहीच भरला नाही. कसं? सेक्शन 54 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार जर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकून झालेला नफा एका दुसऱ्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये रिइन्व्हेस्ट केला तर त्या नफ्यावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार नाही. महत्वाचं म्हणजे ही रिइन्व्हेस्टमेंट सेल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत केल्यास किंवा नवीन घर बांधायचं असल्यास